झी 24 तास एक पाऊल पुढे। कॉलेजमध्ये निवडणूक लढवून राजकीय कारकीर्द सुरू झालेल्या नेत्यांवर एक नजर टाकूया। नितीन गडकरी भाजपचे, तसंच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, भाजपचे सुधीर मुनगंटीवार हे देखील कॉलेजमध्ये निवडणुका जिंकूनच पुढे आलेत। मुकुल वासनिक काँग्रेसचे, तसंच सदाशिवराव मंडलिक, अनीस अहमद, शिवसेनेचे अर्जुन खोतकर, भाजपचे सध्याचे मुंबई प्रदेशाध्यक्ष आशिष शेलार, काँग्रेसचे माजी मंत्री सुनील देशमुख यांनी देखील कॉलेजमध्येच आपली पहिली निवडणूक जिंकली आहे। कॉलेजमध्ये निवडणुका पुन्हा सुरू करण्याचे संकेत दिल्यानंतर युवा वर्गानं संमिश्र प्रतिक्रिया दिली आहे। आमचे प्रतिनिधी नितीन पाटोळे यांनी तरुणांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्यात। पाहूयात पुणेकर तरुणांचं काय म्हणणं आहे। लढवणार आहेत ते विद्यार्थी आता आपल्याबरोबर आहेत। त्यांच्या या निवडणुकांसंदर्भात काय प्रतिक्रिया आहेत, त्यांना या निवडणुका हव्यात की नको आहेत, ते आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत। मला तुझं नाव सांग, कुठल्या कॉलेजला काय शिकतोस ते सांग, आणि ह्या निवडणुका पुन्हा कॉलेज विश्वातल्या ज्या निवडणुका आहेत त्या पुन्हा होण्याचे संकेत मिळत आहेत, तर काय तुझी प्रतिक्रिया असेल? मी दीपक निकुम वाडिया कॉलेजला MSc करतोय, नवरोजी वाडिया कॉलेजला। आणि तुम्ही आता सांगितलं निवडणुका पुन्हा होऊ घातल्यात, तर मी नक्कीच स्वागत करेल की ह्या निवडणुका व्हायलाच पाहिजे, कारण विद्यार्थ्यांचं नेतृत्व याच्यातून पुढे येतं। या निवडणुकांचं निर्णयाचं स्वागत करशील का विरोध करशील, काय तुझी प्रतिक्रिया? नाही, नक्कीच स्वागत करेन, कारण की याच्यामुळे एक सर्वसामान्य विद्यार्थ्यांना वाव तर मिळतोच आहे। आणि सगळ्यात मेन म्हणजे की विद्यार्थी, आजचा विद्यार्थी तो समाजात वावरणार आहे, तर तो एक त्याच्यासाठी जी अनुभवाची शिदोरी लागते ती याच्यातनं त्याला नक्कीच मिळेल। हिंसेचे प्रकार होऊ शकतात का? कारण आत्ताच्या राजकारणात ते होतात, त्याची पुनरावृत्ती होणार नाही का कशावरून? तरी होणार नाही, कारण त्याचं एक कारण आहे। आता आपण पाहतलं, आता सध्या जे पंचायत राज सिस्टीमचे जे इलेक्शन्स होतात त्यामध्ये फार तर क्वचित ठिकाणी असा अनुचित प्रकार घडू शकतो की नाही घडतो महाराष्ट्रामध्ये। भारत म्हणजे महाराष्ट्राच्या बाहेर काही ठिकाणी होत असेल, पण जर कडक सुरक्षा व्यवस्था केली, एटीकेटी असलेल्या विद्यार्थ्याला त्यामधलं डावललं, रेग्युलर कॉलेजला नाहीये त्याचे नियम कडक असून त्याची अंमलबजावणी आपण पाहिलं की बहुतांश विद्यार्थ्यांनी या निर्णयाचं स्वागत केलेलं आहे, किंवा ह्या निवडणुका पुन्हा सुरू व्हाव्यात अशीच बहुतेक विद्यार्थ्यांची मागणी दिसते। व्हिडिओ जर्नलिस्ट नितीन सांडबोरचा, नितीन पाटोळे, झी मीडिया, पुणे। झी 24 तास एक पाऊल पुढे।